श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। मातापितृभ्यां नमः। समस्तश्रोत्रेभ्यो नमो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अविरमदजलनिवहं भ्रमरकलानिसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। जयांसा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। एकविधा निष्ठा ज्याची, जडली गजाननपदी साचे। त्याच्या दुःख संकटांचे होळीच होते निसंशय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। मंगलमूर्ति मोरया, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। श्रीराम। श्रावण व्याख्यानमाला 28वं वर्ष आणि सलग माझं हे 9वं वर्ष, 1 वर्ष गेलं सोडून। म्हणजे कोरोनामध्ये सुद्धा मी घरून व्याख्यान केलं होतं याची मला आठवण आहे। त्यामुळे प्रेमानं आपण बोलवत आहात, त्यामुळे येण्याकरता आनंद वाटतो। आणि राम मंदिरामध्ये आहे, पाठीमागे राम आहेत आणि त्यामुळे एक प्रकारची वेगळी ऊर्जा न मागता मिळते। आणि सुरुवात गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाने होते। ब्रह्मचैतन्य असं त्यांचं नाव आहे, त्यामुळे सगळं वातावरणात चैतन्यच आहे असा एकंदरीत हा। आणि आज मला दिलेला विषय आहे आपली संस्कृती आणि संस्कार। आणि माझ्याकडे 50 मिनटं आहे, तर त्यामुळे 50 मिनटामध्ये आपली संस्कृती मी सांगायचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। हा विषय, याची व्याप्ती फार मोठी आहे। असं एक संस्कृत सुभाषित आपण नेहमी सगळे ऐकतो, जन्मना जायते शूद्रा संस्कारात द्विज उच्यते। यातला मुख्य शब्द आहे द्विज। म्हणजे काय तर द्विज याचा अर्थ ज्ञानी असं आपण घेऊया। द्विजचा शब्दचा अर्थ आहे दोनदा जन्म ज्याचा होतो असं। मग त्याच्यामध्ये 2 येतात। एक तर पक्षी, द्विज दोनदा जन्माला येणारा पक्षी कसा तर एकदा जन्म ते पक्षीन ते अंड घालते आणि त्या अंड्यातनं नंतर ते बाहेर येतो, असे 2दा। तसं जो आपण उपनयन संस्कार करतो, आपण म्हणतो की नाही की ब्राह्मणांच्यामध्ये द्विज हा, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण आहेत। भगवंतांनी सांगितलं चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः। आणि या दृष्टीने आपण जर बघितलं प्रत्यक्षात, तर एखादा ब्राह्मण माणूस फायली उचलताना पण दिसतो आपल्याला। असतो की ऑफिसमध्ये एखादा ब्राह्मण फायली उचलताना पण दिसतो, इकडचा तिकडे चहाचा कप नेऊन ठेवणारा। म्हणजे याचा अर्थ काय की भगवंतांनी असं सांगितलं की गुणकर्म विभागशः। आपल्या संस्कृतीच्या मुळाला, विषयाला येण्यापूर्वी मी थोडी प्रस्तावनात्मक काही बोलतो या गोष्टी। तर भगवंताने जे निर्माण केलं, मग त्यातला जो भाग आहे मुख्य, मग हा कसा तो कसा तो कसा, हे आपण निर्माण केलं। आपण सगळे पुरुष सूक्त जाणतो, पुरुष सूक्त आपण सगळे म्हणतो। अर्थ लावून किती जण म्हणतात हा चर्चेचा विषय, पण त्यातलं एक सगळ्यांच्या माहिती करता ब्राह्मणोस्य मुखमासीद बाहुराजन्यकृतः पुरु तदस्य यद वैश्य पदभ्याम शूद्रो अजायत, असा श्लोक आहे।
याचा अर्थ काय आहे? साधा अर्थ आहे, ब्राह्मणोस्य मुखम आसीद. मुख म्हणजे तोंड. तोंडाचा उपयोग करून, म्हणजे तोंडाचा उपयोग करून काय आपण करतो तर प्रामुख्यत्वानं एक म्हणजे अध्ययन आणि दुसरं म्हणजे अध्यापन. मग हे दोन विषय ज्याच्याकडे, तो कोण झाला? ब्राह्मण झाला. मग त्याच्या गळ्यातल्या जानव्याचा काय संबंध इथे? काहीच नाही. जो शिकवतो म्हणजे जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण असं म्हटलं. म्हणजे कुठल्याही प्रकारे हे मी संस्कृतीच्या, आपली संस्कृती हा जेव्हा विषय समोर येतो तेव्हा ह्या काही गोष्टी प्रखरपणे सांगाव्या लागतात आजकाल, की असं कुठेही नाही. मग आता दुसरं म्हटलं आहे बाहुराजन्यकृत. राजन्यकृत आपण पेशव्यांना आपण काय म्हणतो की क्षत्रियासारखे लढले आपण म्हणतो की नाही. म्हणजे काय तर रक्षण करण्याची ज्याच्या बाहूमध्ये शक्ती आहे, म्हणजे भगवंत त्याच्या बाहूमध्ये त्या रूपानं वास करतो, तो कोण झाला? बाहुराजन्यकृता, तो क्षत्रिय झाला. म्हणजे त्याच्याकडे कुठलाही संबंध नाही बघण्याचा. आम्ही का करतो की सर्व समावेशक आपली संस्कृती आहे हे मला आपल्याला प्रतिपादन करायचं आहे आधी. मग आपले संस्कार काय आहेत त्याच्याकडे आपण वळूया. पण हा विषय महत्त्वाचा आहे की अमुक एक कोणाचीही मक्तेदारी आहे असा भाग कोणी मनात आणायचं कारण नाही, किंवा कोणीतरी एक ते धरून बसला आहे असंही मनात आणायचा विषय नाही. पुढचं ब्राह्मणोस्य मुखमासीद झालं. मुखापासून म्हणजे अध्ययन अध्यापन, म्हणजे जो अध्ययन अध्यापन करतो तो कोण झाला तर तो ब्राह्मण झाला. मग एक तर तो शिकतो आणि तो शिकवतो, म्हणजे तो एक तर विद्यार्थी आहे किंवा तो अध्यापक आहे, त्याला ब्राह्मण असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यातल्या कुठल्याही कॅटेगरीजशी काही संबंध येत नाही. दुसरं झालं क्षत्रिय, बाहुराजन्यकृत. मग भगवंताने याच्या बाहूमध्ये शक्ती दिले. कशा करता तर संरक्षणाकरता. कशा करता? इंग्रजीमध्ये त्याला प्रोटेक्शन आपण म्हणतो. याच्याकरता जी शक्ती दिली तो कोण झाला? तो क्षत्रिय झाला. उरु तदस्य यद वैश्य. वैश्य म्हणजे कोण तर व्यापारी. आता व्यापारी ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा आहेत की व्यापारी, मग ते कोण? त्यांना काय वैश्य म्हणायचं नाही का? म्हणायचं. का तर उरु तदस्य, उरु म्हणजे मांड्या. आता बघा व्यापार म्हणलं की मांडी ठोकून बसावं लागतं की नाही? मांडी ठोकून बसावं लागतं. जर मांडी काढली बदलली की झालं, दुसऱ्या दुकानात जातील लोक. म्हणजे ती जी ताकद आहे, इतकं सोपं सहज शास्त्र आहे हे, इतकं सोपं. पण त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा काहीही संबंध नाही. हे पुरुष सूक्त सांगतं. म्हणजे कुठलं? वेदामधलं पुरुष सूक्त सांगतं. आणि आपण काय करतो तर भेद निर्माण करतो. हे भेद निर्माण करण्याचं काम मनुष्य करतो. आणि पदभ्याम शूद्रो अजायत. पदभ्याम म्हणजे खालचा पायाचा भाग, म्हणजे ज्याला धावपळ करायची, ज्याला दिवसभर कष्टाची कामं करायची आहेत, मग कुठल्याही जातीचा मनुष्य कष्टाची कामं करतो की नाही, मग त्याला वर्ण, म्हणजे भगवंतानी जे वर्ण दिलेत त्यामध्ये काय त्याला म्हणलं तर त्याला पदभ्याम म्हटलं आहे. मग त्याला शूद्र म्हटलं आहे. मग त्याला ती कामं करायची आहे. मग आपल्यासारखं सुद्धा माणूस आपण करतो की दिवसभर आपण धावतो की, मग ते कुठल्यासाठी? आपल्या संसारासाठी असो, कुठल्या कामासाठी असो, कोणासाठी असो, आपण धावतो. म्हणजे मला ही एक बैठक पूर्ण आपल्यासमोर मांडायची होती की ब्राह्मणोस्य मुखमासीद बाहुराजन्यकृत उरु तदस्य यद्वैश्य पदभ्याम शूद्र अजायत. मग या सगळ्याचा समतोल राखणारी व्यवस्था, या सगळ्यांचा समतोल राखणारी काही व्यवस्था असते, त्या व्यवस्थेला आपण काय म्हणतो तर त्याला आपण संस्कृती असं म्हणतो. संस्कृती काय करते? याच्या सगळ्याचा समतोल राखते. निश्चितच आहे समाजामध्ये अनेक प्रवृत्ती असतात वेगवेगळ्या. मग ह्या सगळ्या प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याचं काम जी कोणी करते तिला संस्कृती असं म्हणतात. आणि म्हणून मी काही मुद्दे थोडक्यात लिहून आणले की मग त्याच्यावर बोलूया, कारण सगळा हा इतका पसारा या आपली संस्कृती म्हटलं तर, म्हणजे अक्षरशः महिनाभर रोज मलाच बोलवलं तरी तुम्हाला ते मला सांगून होणार नाही, इतकी त्याची परिस्थिती आहे. पण कसं आहे की मर्यादा, वेळ आणि सगळ्या इतरांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे हा उद्देश सगळं धरून हा विचार केला तर हे सगळं बरोबर आहे. आणि खरोखर एक म्हणजे स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण आत्ता मगाशी आमची चर्चा झालेली की लोक ऐकायला तयारच नाहीत, ऐकायला तयार नाहीत. म्हणजे ऐकण्याकरता लोकांना आपण एवढं आज 28 वर्ष इथे आणताय, ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून मी थोडक्यात हा विषय मांडायचा प्रयत्न करतो. आपण
संस्कृती म्हटलं की लगेच त्याला हल्ली धर्म जोडला जातो. बघा, संस्कृती म्हटलं की धर्म. आता संस्कृती आणि धर्म या दोन्ही पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत, पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. कसं? धर्माने सांगितलं. धर्म म्हणजे काय आहे? संस्कृतीचा अभ्यास करताना धर्माचा अभ्यास करणं निश्चित गरजेचं आहेच, त्याशिवाय संस्कृतीचा अभ्यास होणार नाही. पण संस्कृती म्हणजे मग त्याला धर्माची जोड द्यायची का लगेच? तर नाही. आणि हे जे सगळे आपण त्याच्यात एक पुढे कंसात आचरण टाकलं आहे, तो मला मुद्दा त्याच्यात समाविष्ट करायचा आहे. जर आपण आपल्या मनातल्या, त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो कन्सेप्ट क्लिअरिंग, जर मनातल्या कन्सेप्टच क्लिअर झाल्या नाही तर आपलं आचरणच तसं होणार नाही, आपलं आचरण विपरीत राहील. हा त्यातला एक भाग आहे. म्हणून मला त्या गोष्टी तीनही एकाला एक जोडायच्या आहेत. मग धर्म म्हणजे काय? धर्मो एव हतो हंती असं एक सुभाषित आहे. धर्मो एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः तस्मात् धर्मो न हंतव्यो मानो धर्म हतो वधीत. धर्म म्हणजे काय आहे? धर्मो एव हतो हंती. आपल्याला नक्की वाटतं की धर्म म्हणजे काय, तर माझं संरक्षण करणारी जी गोष्ट आहे त्याला धर्म असं म्हटलं पाहिजे. मग माझ्या धर्माचे जे कोणी आहेत ते सगळे आम्ही एकत्र येणार, मग आम्ही करणार काय? तर इतर धर्मातली दूषणं शोधत बसतो. आता आपण इतर धर्म असा शब्दच खरा चुकीचा आहे माझ्या मते, कारण जगाच्या पाठीवर एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्म. एकच धर्म आहे, बाकी सगळे पंथ आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं. मग तो यावन ऋषीपासून यवन झाला, तो कोण? हिंदूच आधी. ही सगळे, मग ही घडी आपण, म्हणून आपण असं म्हणतो की धर्मो एव हतो हंती, धर्माने माझं रक्षण केलं पाहिजे. धर्मो रक्षति रक्षितः, मग तो धर्म काय आहे? तर रक्षण करणार आहे. पण तस्मात् धर्मो न हंतव्यो, म्हणजे जर का आपण धर्माचं रक्षण केलं नाही तर धर्म आपलं रक्षण करणार नाही. मग आपल्या धर्माचं रक्षण आपण करणं हे कशाला जोडलं जातं? तर ते संस्कृतीला जोडलं जातं. मग ते कोण शिकवतं? तर आपली संस्कृती शिकवते. आणि त्या पद्धतीचं होणारं आचरण म्हणजे, आता बघा आपण काही उदाहरणं बघूया त्याकरता. आपण संस्कृती हा शब्द व्याख्यानाकरता प्रमुख घेतला आहे. मगाशी मी सरांशी बोललो की संस्कृती हा शब्द आपण घेतला. संस्कृती हा शब्द मध्ये आहे, पण नेहमी एक खालचा शब्द असतो, एक पुढचा शब्द असतात की नाही? पण आपण ह्याचा कुठे विचार केला कधी? जेव्हा आपण संस्कृतीचा विचार करतो तेव्हा त्यातला पहिला शब्द आहे तो म्हणजे प्रकृती. संस्कृतीचा पहिला शब्द आहे प्रकृती, दुसरा शब्द संस्कृती आणि तिसरा शब्द आहे विकृती. आचरण सुधारण्याकरता गरज काय आहे? तर प्रकृती काय आहे ते समजून घ्या. संस्कृतीच्या अभ्यासानं विकृतीचा नाश करा, याला आचरण म्हणलेलं आहे. ही सोप्यात सोपी व्याख्या, पुन्हा एकदा सांगतो, ही व्याख्या आहे की प्रकृतीप्रमाणे वागण्याचा अभ्यास संस्कृतीकडून शिकून घ्या आणि विकृतीचा नाश करा, म्हणजे आचरण आहे. इतकं सोपं आहे. म्हणजे संस्कृती, विकृती, प्रकृती. आता काय याची उदाहरणं थोडक्यात बघूया. प्रकृती, सोप्यात सोपं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. परवा चतुर्थी झाली म्हणून सांगतो. स्पर्धा सुरू झाली, सगळ्यांना ते उदाहरण माहिती आहे. कसलं? तर पहिला मान कोणाचा? प्रकृती. प्रकृती सांगतं पहिला मान कोणाचा? अग्रपूजेचा मान. तर त्याची स्पर्धा काय? तर पृथ्वीला 3 प्रदक्षिणा जो कोणी आधी घालेल तो त्याचा मान पहिला. आणि मग याचं प्रमुख कोण? स्पर्धेचे प्रमुख भोलेनाथ कैलासा पर्वतावर बसलेत आणि छान ते सगळं चाललं आहे. त्यांना तो निरोप आला, म्हणले अशी अशी स्पर्धा आहे, तुम्ही याचे मुख्य परीक्षक. चालेल म्हणले. आता ही स्पर्धा ऐकल्या ऐकल्या कार्तिक आहे त्यांचा मुलगा निघाला, मोरावर बसला, निघाला 3 प्रदक्षिणा घालायला. आणखीन जे कोण आजूबाजूला होते ते निघाले आणि स्पर्धेची वेळ पुढे पुढे चालले. स्पर्धा ती सगळी एक एक त्यांच्या समोरून जात आहेत 3 प्रदक्षिणा घालण्याकरता. आणि इकडे बारका गणपती आपला खेळतोय दुडू दुडू दुडू. आपल्याला कथा सगळ्यांना माहिती आहे, पण मी ते वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. तो दुडू दुडू धावतोय. आईने विचारलं, बाळा अरे तू तर इतका हुशार आहेस, बुद्धी शक्ती सगळं तुझ्याकडे आहे, पण तू अजून जात नाही, स्पर्धेत भाग नाही घेणार? तो म्हणला, आई हा वेळ आहे अजून. म्हणलं अजून वेळ आहे? म्हणजे तुझं वाहन म्हणजे काय, त्याच्यावरून तू कधी जाणार? कसं काय जमेल तुला? ते 3 प्रदक्षिणा घालायचे. ते म्हणले बरोबर जमेल. आणि मग त्याचा नंबर, पहिला नंबर माझाच येणार.
ह्याला कॉन्फिडन्स म्हणतात. हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे. पहिला नंबर माझाच येणार. आता बाबासुद्धा बघतायत, पण बाबांनी विचार केला की हा काहीतरी म्हणतो, याचा अर्थ काहीतरी हा तत्त्व नवीन काढणार आहे इथे, ते मलाही कळेल. आपण त्याचा विचार करतोय. प्रकृती या गोष्टीच्याबद्दल बोलतोय. आणि झालं, त्यांनी बोलवलं मूषकाला. चल म्हणले, आपल्याला सुरुवात करायची. साष्टांग नमस्कार आईवडिलांना घातला, मूषकावरती बसला. 1 2 आणि 3 आईवडिलांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि समोर आला. आईला नमस्कार केला. बाबा स्पर्धा म्हणले मी जिंकलो, बरोबर आहे की नाही म्हणले. काय सांगितलं? आई वडिलांना वंदन जो कोणी करेल आणि तो 3 प्रदक्षिणा जो आई वडिलांना घालेल, तो जगाला किंवा या ब्रह्मांडाला 3 प्रदक्षिणा घातल्याचं ते पुण्य आहे की नाही. वडील म्हणले स्पर्धा थांबवा. सगळ्यांना मेसेज पाठवले, व्हायरल हल्ली करतात. थांबवा म्हणले स्पर्धा. इथे म्हणले नंबर लागलेला आहे. कसं काय? अहो हा आमच्या लक्षातच आलं नाही म्हणे. आता ह्याच्यातलं जो आहे ना, ह्याला प्रकृती असं म्हणलं. याच्यामध्ये वेगळा काही नियम नाही. काय साधा नियम आहे. आपण संस्कृती आपल्या ह्याच्यामध्ये संस्कृतीशी जोडूया आपण त्याला, आणि त्याला आचरणाकडे जोडूया. सकाळी आपण निघालो, आईने सांगितलं बाबा रे अमुक हे काही भाकरी केली तुला, ती खा. तोंड छे मी नाही खाणार. मी म्हणतो मिसळपाव खाणार, मी मिसळपाव खाणार. आईला म्हणला. झाला आईचा अपमान. प्रकृती म्हणजे काय तर निसर्ग नियमाप्रमाणे चालणं ही प्रकृती. मग आई वडिलांना वंदन. मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडिलांना वंदन करा आणि कुठेही कामाला तुम्ही जा, तुमचं काम यशस्वी झालंच पाहिजे. याला काय म्हणलं आहे? ही प्रकृती आहे. आता ह्याच्यात काय संस्कृतीचा भाग आला? ह्यात काय शिकवायचं मला सांगा. हे लहानपणापासून आपण शिकलो. आता आपण करत नाही, ती सोडा. आता आपण करत नाही, आईवडिलांकडे बघत पण नाही. कारण काय, बघायला आईवडील आहेत कुठे? घरामध्ये? आईवडिलांनी नेऊन ठेवलं आहे कोल्ड रूममध्ये. 2 वेळेला सुंदर चहा पाणी सगळं, नाश्ता बिष्टा सगळं, टी व्ही बघायला, बॅडमिंटन खेळायला, काय सगळं आहे. आम्ही जातो. खरंच शोकांतिक आहे, वाईट वाटतं. आम्ही जातो, त्या आजांना विचारतो कसं काय वाटतं इथे. काय म्हणले, काय सगळं छान आहे रे, खायला प्यायला सगळं, ते लॉनमध्ये क्रिकेट खेळायला, बॅडमिंटन सगळं मिळतं. वेळच्या वेळी 1 मिनटंसुद्धा चुकत नाही. पण मग एवढं सगळं आनंद आहे, मग तुमच्या डोळ्यात पाणी का हो? आम्ही विचारतो. डोळ्यात आम्ही आस्थेने जातो. बरेच आमचे 5-6 जणांचे आहेत, असं जायचं मुद्दाम. काय सांगू, अरे सगळा गारवा आहे, AC आहे रे रूममध्ये, AC आहे छान, पण नातवंड येतं आहे आणि मांडीवर बसतं आहे, त्याच्या तो मायेच्या स्पर्शाचा गारवा आहे का रे? नाही. म्हणजे आपण काय करतो तर प्रकृतीच्या विरुद्ध वागतो की नाही हो. मी मुद्दाम गणेशाचं उदाहरण दिलं की कोणीतरी मोठ्याने काहीतरी केलं ना, आपण गजरे बुवा काहीतरी सांगतो. कोणतं गजरे बुवा? नाही, हे गणपतीनी केलं. मला काय सांगायचं इथे तर मातृदेवो भव पितृदेवो भव हे त्यांनी दाखवून दिलं. ह्याला प्रकृती असं म्हटलेलं आहे. आता दुसरं आपण बघूया, विकृती किंवा संस्कृतीचं बघूया उदाहरण. छोट्यात छोटं संस्कृती. सगळीकडे नगारे भासतायत, रांगोळ्या घातल्या आहेत, फुलं सगळी ते रोषणाई झाली आहे, सगळीकडे त्या कमानी वगैरे सजवलेत सगळं. काय होतं, राम राज्यावरती बसणार होता. दशरथाने सांगितलं आता माझा मुलगा हा त्या अयोध्येचा राजा होणार, राम राजा होणार. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे, मला उदाहरण सांगायचं. आणि अचानक रामाला बोलवलं दालनामध्ये दशरथानं. समोर एका कोपऱ्यामध्ये कैकेयी माता, सावत्र माता उभी आहे. रामाला सांगितलं, रामा बाबा रे ते सगळं तू जे पोशाख वगैरे केलायस ना तो काढ म्हणले. पांढरी वस्त्र घालून ये. पांढरी वस्त्र घालून ये म्हटल्यावर पांढरी वस्त्र घालून राम आले. अहो मला काय सांगायचं आहे याच्यामध्ये, पुढे मी सांगतोय. राम पांढरी वस्त्र घालून समोर आले, वडिलांसमोर उभे राहिले. बाबा काय आज्ञा आहे? काही नाही म्हणले, तुला 14 वर्ष वनवासात जायचं आहे आणि 14 वर्ष वनवासात जाऊन इथे तुझ्या जागी भरत गादीवर बसणार आहे. का विचारलं नाही विचारलं. याला संस्कृती असं म्हणतात. मी पुन्हा आई वडिलांवरच येतो. आई नाही, वडिलांना, म्हणजे वडिलांनी आईला दिलेला शब्द, ते सगळं आपल्याला माहिती आहे. प्रसंग नाही सांगत. युद्धामध्ये दशरथ राजाला जिंकण्याकरता कैकेयीनं मदत केली आणि त्याने तेथे तिला सांगितलं, बाई ग काय पाहिजे, माग प्रसन्न आहे, तुझ्यावर मी प्रसन्न. तिनं सांगितलं
आत्ता मला आठवत नाही. मी आता ते भावार्थ रामायण वाचतोय, त्याच्यामध्ये उल्लेख आहे, नाथ महाराजांनी उल्लेख केला आहे की एकदा त्यांनी सांगितलं, दशरथाने एकदा विचारलं. दशरथ अति आनंदी आहेत, कारण प्रत्यक्षात दशरथ त्याच्यातून जिवंत सुटलेले आहेत सही सुलमत त्या युद्धात. ती कैकेयीमुळे, वाचा आपण, तो विषय मोठा आहे तो नाही सांगत मी, पण कैकेयीमुळे दशरथांना जीवदान मिळालेलं आहे आणि त्यामुळे ते अतिशय प्रसन्न आहेत. ती पहिल्या मागणीच म्हणजे काय पाहिजे माग, ती काय म्हणली, अहो तुमच्या मी अयोध्येमध्ये आहे, अयोध्येतलं सुख काय आहे, अयोध्येचं सुख त्रिभुवनामध्ये, अयोध्येचे सुख जसं आपण म्हणतो ना पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, तसं अयोध्येचं आहे. अयोध्येमध्ये मला काय कमी आहे, मी काय मागू, हे कैकेयी विचारते, कैकेयी विचार. पण तो अतिप्रसन्न झालेला नवरा, म्हणून नवऱ्याने अतिप्रसन्न होऊ नये, हे आहे जरा, अतिप्रसन्न झाला आहे तो म्हणतो तू मागच, काहीतरी माग. ती पुन्हा म्हणली खरंच नाही, मला काही नको, मी तुमच्याबरोबर, अहो मी राजा दशरथांची राणी, अजपुत्र, अजाचे सूत असलेले रघुवंशी सूर्यवंशी असलेले इक्ष्वाकु कुलातले त्या दशरथांची मी भारी आहे आणि पट्टराणी आहे, दशरथांची पट्टराणी, ह्याच्यापेक्षा मला काय आणखीन काय पाहिजे. आता मागच म्हटल्यावर मग तिने सांगितलं, हां वेळ आली की मी मागते ते. त्यावेळेला बरोबर तिनं ते मागितलं. पण एवढं सगळं होऊन सुद्धा रामानं चकार शब्द नाही, राम ती वल्कल घालून आले आणि वनामध्ये निघून गेले. कशा करता, पितृदेवो भव, वडिलांनी वचन दिलंय ते वचन खाली, याला संस्कृती असं म्हटलं. संस्कृती काय, ही संस्कृती आहे, वडिलांनी सांगितलं याच्या. मग त्याच्यामुळे नंतर आज आपण जेव्हा राम या चरित्राचा विचार करतो ना, ते आपल्यासमोर कळतं की काय संस्कृती कशी असावी. म्हणून रामासारखा, कीर्तनामध्ये आम्ही सांगतो, रामासारखा राजा, रामासारखा मित्र, रामासारखा भाऊ, रामासारखा बंधू, रामासारखा पिता, रामासारखा पती. आणि हे सगळं ठीक आहे हो, ही सगळी नाती झाली, पण रावणसुद्धा म्हणला मला शत्रू रामासारखाच पाहिजे, शत्रू रामासारखाच. हा राम आहे, लक्षात घ्या. हे कशामुळे झालं तर संस्कृती पालनामुळे झालं, हे मला सांगायचं आहे. विषय फार मोठा आहे पण थोडक्यात मांडतो. आणि विकृती, पुढचं विकृती, त्याचंसुद्धा उदाहरण देतो, पुराण काळातलंच, सगळ्यांना माहितीतलं. आता येणार आहे ती कथा. कंस आणि वसुदेव एकमेकाचे मित्र आहेत, अगदी छान मित्र, घट्ट मैत्री आहे. आणि म्हणून सगळं हे मला मिळेल अजिबात काही प्रयत्न करता हा विचार कंसानं केला. आणि वसुदेवाचं आणि लग्न लावून दिलं देवकीचं, छान मोठ्या धूमधडाक्यात लग्न. आता लग्न तर लागलंच आणि मग ती वरात निघाली. त्या हे असायचे त्यावेळेला, ते रथ असायचे, मग त्या रथाचा तो सारथी स्वतः कंस. लोक विचार करायला लागले अचानक बदल झाला का काय, हा एकदम बदलला कसं काय. मग त्यांना ते लक्षात आलं की त्याला आनंद झाला होता आणि सगळं झालं. आणि ती चालले वरात पुढे 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 चालले आणि अचानक थांबा ओरडला, थांबली वरात. काय झालं काही कळेना, खाली उतरला, कमरेची ती तलवार काढली आणि देवकीच्या अशा त्या झेंजा धरून घाव घालणार. वसुदेवानं थांबवलं, अरे काय करतोयस कंसा, काय करतोयस. कंसाने सांगितलं, मला आत्ता ते गुप्त आकाशवाणीतनं असं कळलं की तुम्हाला होणारं 8वं अपत्य हे माझा नाश करणार आहे, हे माझा नाश करणार आहे. आता एकीकडे स्वतःच्या हातानं स्वतःच्या वडिलांना बसवून कन्यादान करवून घेतलं, सगळा विवाहाचा काय असेल तो धामधूम सगळी स्वतः पार पाडली, आनंदामध्ये. बरं स्वतःच ठरवलेलं स्थळ आणि सुंदर लग्न लावून दिलं. आणि काय झालं तर अशी त्याला आकाशवाणी, याला विकृती असं नाही म्हणता येणार का, ही विकृती. जे आपण घडवलं आहे, आता जे प्रारब्धामध्ये आहे ते होईल. म्हणून मी नेहमी म्हणतो की संस्कृतीच्या पाठीमागचा आणि पुढचा जर विचार केला ना तर आपल्याला संस्कृती चांगली समजते. मग आता आपण आचरण या विषयावरती थोडक्यात बोलूया, कारण मला त्याच्यात 1-2 मिनटं बोलावं असं वाटतं. आपण एक सुभाषित नाही म्हणतो, आहार निद्रा
भयमैथुनंच सामान्य वेतत पशुभिः नराण. नेहमी सगळे म्हणतो. याचा अर्थ काय हो? 4 गरज आहेत. एक आहार, दुसरी निद्रा, तिसरं भय आणि चौथं मैथुन. म्हणजे या 4ही गोष्टींची गरज जशी पशूंना आहे तशी मनुष्याला आहे. हा त्याचा ढोबळ अर्थ. मग त्या आहार, मग आपण आहार, मग त्याच्या आपला महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे दिनचर्या. आपली दिनचर्या कशी असावी? आपण सकाळी किती वाजता उठावं याचा काही नियम आहेत की वाटेल तेव्हा उठावं वाटेल तेव्हा झोपावं असं नाही आहे. मग आपण काय नियम दिला आहे? तर पहाटे 3 वाजता उठावं. आपण साधारणतः त्यावेळेस झोपतो आल्या म्हणजे मला सांगावं असं वाटतं, कारण मोबाईलचे मेसेजच संपत नाही. साधारण माणसं 3 वाजता साधारणतः झोपतात. मग आपण ऐका की कोणी काय आहोत डोळ्याला डोळाच लागेना, साधारणतः 3 वाजता जरा बारीक डुलकी लागली आणि तो मग जो झोपलो तो पहाटे 11 वाजता उठलो. पहाटे म्हणजे 11 वाजता उठलो. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण म्हणतानाच म्हणतो म्हणजे 3 वाजता ज्या वेळेला ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे 3 ते 5 हा ब्राह्ममुहूर्त दिला आहे. आता ब्राह्ममुहूर्त याचा अर्थ काय हो? अर्थ काय? तर या 3 ते 5 या वेळेला आपण उठून बघा कधी, म्हणजे लेटेस्ट चेक म्हणजे कळेल आपल्याला, कारण करू शकतो आपण. तर 3 ते 5 ह्या वेळेला पण 3ला उठण्याकरता आपल्याला 8 वाजता झोपण्याची गरज आहे. ते पण येतोय मी पुढे. दिनचर्या थोडक्यात बघूया आपण विषय, कारण वेळ फार कमी आहे. तर दिनचर्या मग सकाळी 3ला उठल्यानंतर 5ला यामध्ये काय करायचं आहे? यामध्ये काय करायचं आहे आणि कशा करता 3 ते 5 ही वेळ का? तर 3 ते 5 या वेळेमध्ये आपल्या वातावरणामधला प्राणवायू हा 99% पुढे असतो. 99% पुढे असतो वातावरण. म्हणून नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांनाही माहिती असेल बघा, साधारणतः 3 वाजल्यानंतर आपले डोळे मिटायला लागतात नाईट शिफ्ट करणाऱ्या, कारण तो प्राणवायू आपल्याला सहन होत नाही. प्राणवायू आपल्याला एवढा सहन होत नाही. प्राणवायू दुसरा कुठे असतो सांगतो. आपण यज्ञ करतो, सगळ्यांच्या घरी यज्ञ कोणाकडे काही निमित्ताने केला जातो. काही जण अग्निहोत्र म्हणून मुद्दाम रोज करतात. तो धूर जो त्यातून निघतो तो आपल्याला सहन होतो का हो? धूर सहन होत नाही. याचं कारण काय? या धुरामध्ये 85% ऑक्सिजन असतो. आपल्याला कुठे माहिती? यज्ञ कशा करता करायचा म्हणजे त्याला जोडून आला म्हणून सांगितलं. पण त्याच्यामधला धूर आपल्याला सहन होत नाही. म्हणजे एवढा प्राणवायू आपल्याला चालतच नाही. आपली अशी शरीराची हीच बनली आहे सगळी. आपल्याला हे सगळं मी मार्गावर आणण्याकरता सांगतोय पुन्हा. त्याच्यानंतर 3 ते 5 ह्याच्यानंतर आपल्याकरता सुरुवातीची वेळ आता जोपर्यंत 5 ते साधारणतः 6, 10, 6, 15 ही वेळ 6, 10, 6, 15, 6, 23, 6, 24 ही साधारणतः आपली अगदी 7पर्यंत जातं कधी कधी. सूर्य उदयाची वेळ आहे. सूर्य उदयाच्या आधीचा जो वेळ आहे हा आपल्याला ध्यानधारणेकरता दिलेला आहे. त्यावेळेला जर ध्यानधारणा केली तर शरीरामध्ये आपण जे पंचगव्य प्राशन करतो, यत्वगस्थिगतं पापम देहे तिष्ठति मामिके प्राशनात पंचगव्यस्य दहत. आता श्रावणी काल झाले असतील, इथे माडामध्ये पण झाले असतील. श्रावण आज होत्या का? तर श्रावणीमध्ये आपण हा मंत्र म्हणतो आणि पंचगव्य प्राशन करतो. काय म्हणतो आपण? यत्वगस्थि गतं पापम देहे तिष्ठति. तिष्ठति म्हणजे देहामध्ये तिष्ठत राहिलेले. मामिके म्हणजे माझ्या. यत्वगस्थि गतं पापम देहे तिष्ठति मामिके प्राशनात पंचगव्यस्य. पंचगव्य प्राशनाचं महत्त्व काय? तर देहामध्ये तिष्ठत असलेले क्रोसिनची गोळी घेतली, बाब्याचा ताप उतरला. क्रोसिनची गोळी घेतली, ताप उतरला पण तो गेला कुठे कोणाला माहिती? गेला तो निघून गेला नाही, निघून जात तो हाडाला जाऊन चिकटतो. आपल्या हाडाला जाऊन चिकटतो. म्हणून आपण जे म्हणतो ना की तो काय करतं पंचगव्य, तर देहे तिष्ठति मामिके प्राशनात पंचगव्यस्य. त्याच्यामध्ये असं म्हटलं दहत्वम अग्निर इंधनम. अग्नी जसा इंधनाला जाळतो तसं त्या हाडापर्यंत पोचलेल्या रोगाला. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये काय काय पूर्वीपासून दिलं आहे हे मी यादी सांगणाऱ्यानंतर शेवट त्यातला हा महत्त्वाचा विषय. मग हे जे आत्ता जे आपण करणार आहोत, आता आपण काय रोज पंचगव्य वाटीभर पिणार आहोत का? अहो गोमूत्र मिळत नाही गावागावात, गोमूत्रसुद्धा मिळत नाही, शेण मिळत नाही.
गावामध्ये आम्ही कुठे गेलो, हां जरा गाईचं थोडं शेण आणा. नाही हो गुरुजी, गावात गाय नाही हो. गावामध्ये गाय नाही, शहरात सोडा. ॲमेझॉनवरनं लोक मागवतात गोमूत्र आणि शेण. अशी परिस्थिती झालेली आहे. कारण शेण गोमूत्र उरलंच नाही. पण शेण गोमूत्रसुद्धा जे आहे ना, त्याला ठीक आहे, आता जे मिळेल ते छान असं म्हणायचं. पण ज्या काळ्या गाईचं खरं आपल्याला शेण किंवा गोमूत्र पाहिजे असेल तर त्याला कपिला गाय असं म्हटलं आहे. त्या कपिला, तिला कामधेनू म्हटलेलं आहे. तिचं शेण किंवा गोमूत्र हे आपल्याला उपयोगी आहे असं शास्त्रामध्ये सांगतं आहे. म्हणून आपल्या संस्कृतीने काय काय शिकवलं आहे आणि आपण ते सगळं बाजूला सोडून दिलं. मी माझ्या देवळामध्ये सांगतो, देवळात माझं रोज प्रवचन चालू आहे, भावार्थ रामायण, आणि आहेत तसे 35-40 लोक असतात. तर मी त्यांना म्हटलं की इथे समजा एखादा नृत्य करणारा आला कोणी, तर त्याच्या इथे काय गर्दी होईल ना. म्हटलं नृत्य म्हणजे टी व्हीवरचा एखादा आला, काय ते एकापेक्षा एक वगैरे काय डान्स काय काय असेल. म्हणजे काय खायचं हे आपल्याला कळत नाही, काय करायचं. मग तो जो वेळ आहे, मला सांगायचं आहे काय, तर सूर्य उदय होईपर्यंत म्हणजे 5 वाजल्यापासून तो पुढचा जो काय आहे, 1.5 तास असेल, अर्धा तास असेल, पाऊण तास असेल, तो सगळा वेळ ध्यानधारणेकरता जर आपण खर्च केला तर त्या वेळेला म्हणजे हे करून बघितलं तर कळेल. म्हणजे मी जे सांगतोय ते करून बघितलं तर कळेल. म्हणून पुढचं नुसतं आचरण आहे, म्हणजे आचरण नाही आहे, ते आचरण आहे. हां, तर ते जर का ते आचरणात आणलं ना तर निश्चितपणे त्याचा फरक पडेल. हे करून बघायला लागेल. पण हे जे मी आत्ता सगळं बोलतो आहे तर ते करून बघितल्याशिवाय जमणार नाही. मग तो वेळ त्याच्यानंतर काय आहे, मग सूर्य उदय झाला की त्यावेळेला संध्या सांगितलेली आहे. आता काय करायचं संध्या? आपण म्हणतो संध्या म्हणजे काय हो, काय काय मुलं व्हॉट इज संध्या आम्हाला विचारतात मुलं. म्हटलं एकाने मला प्रश्न विचारला, एक लेक्चर होतं एखाद्या कॉलेजमध्ये, का हो संध्या केल्याने काय मिळतं? तुम्ही सगळे सांगता संध्या करा, संध्या काय मिळतं? मी स्पष्ट सांगितलं, बाबा रे काहीही मिळत नाही. संध्या केल्याने काय मिळतं? काहीही संध्या केल्याने मिळत नाही. त्याला बरं वाटलं, मग मी करत नाही ते बरं आहे ना. पण न केल्याने पाप होतं, पाप लागतं. पापाचं धनी व्हायचं आहे तुला. आपली संस्कृती काय सांगते, शेवटी आपण पाप पुण्य मानतो की नाही? पाप पुण्य मानतो आपण. परीक्षेच्या आधीसुद्धा किती जरी देवळातनं जाणारा मुलगा असेल, रामाच्या देवळात नाक घासून जातो. का जातो? म्हणजे कुठेतरी तो कशाला तरी मानत असतो, कशाला तरी मानत असतो. मग तो जो कालावधी आहे, मग मला सांगायचा तो सूर्यासाठी आहे. मग सूर्य आपण सगळे अगदी माहीत असेल बऱ्याच जणांना, ध्येय सदा सवित्रमंडल मध्यवर्ती नारायण सहस्रिजा सरसन्नविष्टा केयूरवान मकरकुंडलवान किरीटी हारी हिरण्यमयवपू जलशंक चक्र, असा तो मराठीमध्ये याचा अर्थ जयाचारथी एकसी चक्रपाही नसे भूमी आकाश आधार काही असे पांगुळा सारथी जारथासी नमस्कार त्या सूर्यनारायणास. अहो नुसतं सूर्य उगवत्या सूर्याकडे उभे राहा, सूर्याकडे उभं राहा आणि नुसता नमस्कार करा. बघा करून सुरुवात नमस्कारानं तर करा. आपली संस्कृती काय सांगते. म्हणून मी आचरणाला नुसतं जोडत नाही आहे, ते कृतीमध्ये प्रॅक्टिकली आपल्याला प्रॅक्टिकल म्हणून तो एक देतो आहे आपल्याला, हे करा, हे करा. तो मग जेव्हा आपण उभं राहतो आणि मग त्याला अर्घ्य द्यायला काय कठीण आहे, मग अर्घ्य द्या. मग त्याच्या आधी संध्या करा. नाही हो वेळच नाही, आमची लोकल चुकेल. त्या वेळात जर आम्ही करत बसलो लोकल चुकेल नाही का आमचे? अहो आपण असं नाही म्हणलं काय, धर्मशास्त्र असं सांगतं का की तासन तास तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या कामांना सांभाळून अगदी 10 मिनटं संध्या. म्हणून मी माझ्याकडे ज्या मुंजी होतात त्यांना मी सांगतो, मुलांना त्याच्या आई पालकांना सांगतो की 2दा आचमन किती वेळ लागेल, 2दा आचमन करायचं आहे. 1 2 3 1 2 3 4 म्हणजे त्या 2दा आचमन करा. 24 नावं मुलाला शिकवा, पळीभांडं तांबण घेऊन बसवा, 2दा आचमन. भस्म धारण केलं तर केलं, नाही केलं तर नाही. बघा मी किती सोपी संध्या सांगितली. 24 नावं घ्या, बाहेर जा, सूर्याला नमस्कार करा, आत या, आई वडील आजी आजोबा जे कोणी आहेत त्यांना वंदन करा, घरामधल्या देवांना वंदन करा, नंतर आतमध्ये या आणि गायत्री मंत्र 10 वेळा म्हणा. बरं तो काही जोरात म्हणायचा नाही आहे, ओम भूर्भुवः स्वाहा नाही ना, चूक आहे ते. आपण आपलं ते कॅसेट अहो आमच्या घरात सकाळपासून लावून ठेवतो. काय लावलं आहे? गाणं लावलं. गाणं? अहो गायत्री मंत्र मुळात तोंडाने उच्चारायचंच नाही आहे. गायत्री मंत्राचं पुरस्चरण कधी आपण बघितलं असेल कुठे तर आवाजच येणार नाही तुम्हाला, मनात म्हणायचं आहे.
गायत्री मंत्र हा मानसिक विधी आहे. गायत्री मंत्र तोंडाने ओम भोर व स्वात अरे नाहीच आहे. फक्त एकदा संथा देताना तो वडील आपल्या कानात सांगतात मुंजीला, तेवढाच तो काय ऐकायला येईल तेवढा तो गायत्री मंत्र. मग हा फक्त किती म्हणायचा आहे? 10 वेळा. 10 वेळा गायत्री मंत्र म्हणा. पुन्हा एकदा तुमच्या कुलदेवतेला वंदन करा, आई वडिलांचे चरण धरा, कामाला लागा. 7 मिनटं लागतात. 7 मिनटं. 7 मिनटं. मग ही 7 मिनटंसुद्धा आयुष्यामध्ये आपल्याला फार वेगळं त्या मुलाचं चरित्र घडवतात. आणि मग येतो सगळा विषय. मग सूर्याची उपासना करायची असेल तर रोज 2, आता 2 म्हणणं चुकीचं वाटतं कारण ते 10 आहेत. 10 सूर्यनमस्कार घाला. 10 सूर्यनमस्कार जे घालतात ना बघा, एक वेगळा. आणि असं काही नाही, वयाचं त्याला बंधन नाही. त्याला वयाचं बंधन नाही. रोज 10 सूर्य, मित्र रवी, सूर्य भानू खग कुश हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवित्र आहे भास्कर आहे म्हणा. ही सूर्याची प्रार्थना. आपली संस्कृती आपल्याला हे सगळं शिकवते. कशा करता? सगळं तुझे आहे तुझं पाशी, सगळं आपल्याजवळ आहे. हे जर केलं ना तर म्हणजे बरेच प्रकारे औषधांचा खर्च वाचतो आपला. औषधांचा खर्च वाचणं हा भाग बाजूला राहू दे, पण आपलं मन शुद्ध राहतं. त्याच्यानंतर येतं काय तर श्वासावरती नियंत्रण. शरीरामध्ये आपल्या काय आहे तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी शरीर बनलं आहे. संस्कृतीची थोडक्यात ढोबळमानाने काही काही वरच्यावर स्पर्श करतो. फक्त पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. यामधली पृथ्वी आपली कातड सिंगे शरीराचं वर्ण, नंतर आतमध्ये असलेल्या अस्थी, मांस, हे सगळं म्हणजे जे काय दिसतंय डॉक्टरांना ते दिसतं सगळं हे. मग दुसरं आप, पाणी. शरीरात पाणी आहे की शरीरात 70% पाणी आहे आपल्या शरीरात. मग ते कुठल्या रूपात आहे कुठल्या रूपात आहे थोडा आपला तो विषय नाही. मला ह्याच्यात सांगायचं आहे काय तर शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे वायू आहे. वायू. वायूची जागा कुठे आहे? इथे. आणि तो कुठेही फिरतो. तो कुठेही फिरतो. का? कारण त्याच्यावर नियंत्रण आपण ठेवत नाही. मला जरूर मान्य आहे की आपली दिनचर्या रोजच्या रोज तशीच्या तशी नसणार. कारण आपल्या आता शिफ्ट ड्युटी ज्यांना आहे, ज्यांना आणखीन कुठल्या वेगवेगळ्या व्यवधानाला जावं लागतं, त्यांना ते नाही जमणार वेळच्या वेळी या गोष्टी करणं. पण म्हणून त्याच्याकरता हा सकाळचा मार्ग, सूर्याचा अर्घ्य देण्याचा मार्ग, सूर्यनमस्काराचा मार्ग अत्यंत सोपे मार्ग आहेत आणि याला कमी वेळ लागतो. आणि मग वायूवर नियंत्रण. अनुलोम विलोम. थोडक्यात काय अनुलोम विलोम म्हणजे सोपं आहे. शरीरामध्ये आपल्या जे दूषित वायू आहेत सगळे ते आपल्याला बाहेर काढून टाकायचे आहेत. मग ते बाहेर काढण्याकरता आपण तेवढ्याच वजनाचा वायू आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचा आहे. मग तो आतमध्ये ओढायचा आणि दूषित वायू सोडून घ्यायचा. एवढं सोपं आहे. 3 ते 5 वेळा अनुलोम विलोम केलं. अनुलोम विलोम म्हणजे काय प्रत्यक्षात मला की आता सांगत नाही कारण फार मोठा विषय आहे तो, पण ते आपण बघू शकता कुठे. अनुलोम विलोम आणि वायू म्हणजे शरीरातल्या वायूवर नियंत्रण हा पहिला विषय. दुसरा विषय ओंकार. थोडक्यात आपल्या संस्कृतीचे सगळे अमूलाग्र गोष्टी आहेत. आणि मी इथून आलो आहार, निद्रा, भय, मैथुनंच हे जे 4 गोष्टी तिथून मी आता हे थोडा येतो आहे. अजून 1-2 मिनटं याच्यावर बोलणार आहे कारण 10-15 मिनटं राहिले दिसतं आहे. तर हा विषय त्याच्यामध्ये ओंकार. ओंकार या शब्दामध्ये लक्षात घ्या, आपण संतांचे सगळे अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. ओंकार साधनेबद्दल मी माहिती देत नाही, तोही व्यापक विषय बराच, पण थोडक्यात सांगतो. अकार चरणयुगुल. चरण म्हणजे पाय. चरण म्हणजे पाय. अकार, तुकाराम महाराजांनी म्हणलं अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश असं म्हटलं. म्हणजे हे माऊलींनी म्हटलं आहे अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल. मग ज्या वेळेला आपण ओंकार म्हणतो म्हणजे म्हणत असलात तर किंवा नसलात तर म्हणत जा. आणि काय अनुभूती मिळते स्वतःचं स्वतः ठरवा. एक वेगळी अनुभूती मिळते कारण सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या धकाधकीच्या जीवनामधनं जातो आहे. सध्या अनेक लोकांना अनेक विचित्र अनुभव येत आहेत. मग घरी गेलेला माणूस चांगल्या पद्धतीने परत येईल की नाही अशी विचित्र अवस्था सध्या आहे.
मग यामध्ये काय पाहिजे तर तुमची मानसिक शक्ती भक्कम पाहिजे, शरीरातली ऊर्जा भक्कम पाहिजे, ज्याचा देह भक्कम असेल. म्हणून आपण म्हणतो शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. माझ्याकडे 2 बंगले आहेत, 5 गाड्या आहेत, काही उपयोग नाही. सगळ्यात तुमची हे जे आहे ना ते हा देह जो आहे ना तो भक्कम असला ना, मग त्याकरता साधे सोपे उपाय जे त्यातला ओंकार. मग काय करायचं आहे आपल्याला? आपण जेव्हा ओंकार म्हणतो म्हणताना आपलं सगळं लक्ष हे पायाकडे केंद्रित झालं पाहिजे. उ म्हणताना इथे आपलं लक्ष आलं पाहिजे आणि म्हणताना आपलं लक्ष इथे गेलं पाहिजे. हे सगळं मानसिकदृष्ट्या करायचं आहे आपल्याला. कसं करायचं मी काही दाखवत नाही आत्ता करून, कारण आता जेवण झालेलं आहे, ते जेवण झाल्यावर हे करत आहे. त्यामुळे फक्त ते सांगतोय, गाईडलाईन देतोय. ही आपली संस्कृती शिकवते. म्हणून आचरण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. नुसता संस्कृतीचा अभ्यास ग्रंथ वाचून काही उपयोग नाही. पण त्याच्या पद्धतीने आपण काय करतो? सोपे मार्ग सगळे ऋषीमुनींनी लिहून दिलेत, सोपे मार्ग दिलेत. मग ह्या मार्गावर आपण विचार करा की आपण ऐकतो 1400 वर्ष अमुक ऋषी जगले, अमुक ऋषी 500 वर्ष जगले. कशामुळे जगले? त्यांचं मरण त्यांनी लांब ठेवलं या असल्या गोष्टींमुळे. या अशा गोष्टी ज्या आहेत. आणि त्याला किती वेळ लागतो? तर अगदी थोडा वेळ. म्हणजे अग्रे आपण करा, अग्रे वसते लक्ष्मी, करा मध्ये सरस्वती, जसं म्हणतो की नाही, करा मूल येतो गो. मग त्याच्या आधी जर का ती 3 मिनटं 5 मिनटं 4 मिनटं काय असतील ती याला देऊ शकत नाही का? ती याला देऊ त्याच्या परिणामी आपला संपूर्ण देह हा आनंदी राहतो की नाही हे करून बघा. हे करून बघण्याची गोष्ट आहे. मी आपण सगळे ज्येष्ठ आहात. मी तुमच्यापेक्षा जरी वयाने लहान असलो तरीसुद्धा आत्ता इथे बसलो म्हणून मी हे सगळं सांगतो. कारण खाली आलो होतो की मी तुमच्यासारखाच होणार आहे. त्यामुळे एक काहीतरी वक्ता म्हणून मी थोडा अधिकार घेऊन हे सांगतो. वक्ता म्हणून म्हणजे मला एक आठवतं, म्हणजे आता एक तो याच्याशी संबंधित नाही आहे. आमच्या अलिबागला आजी आजोबांचा सत्कार होता. 12-15 वर्ष झाली असेल. तर त्या कार्यक्रमाला आम्ही सगळे नातवंड वगैरे गेलो होतो. नातवंड त्यांची पंतवंड सगळी. आणि त्यांचा लग्नाचा 66वा वाढदिवस, विवाहाचा 66वा वाढदिवस. आणि त्यानिमित्त तो सत्कार होता. आणि प्रमुख पाहुण्या होत्या अपर्णा रामतीर्थकर मॅडम, म्हणजे वारल्या त्या पण. तर त्या तिथे प्रमुख पाहुण्या होत्या. म्हणजे मी असं बोलतो एखाद्या मनातील येऊन गेल्यात ना. वा चांगलं. आणि अतिशय फरड बोलणारं व्यक्तिमत्व. पण काळाने त्यांना नेलं, खूप मोठी हानी झाली ती खरं तर. पण त्या प्रमुख आणि त्यांना बघितल्यावर आम्ही सगळे असे अरे म्हटलं यांचं आता भेटायला मिळणार. अतिशय साध्या, सगळ्यांशी छान. मला पत्रिकासुद्धा त्यांनी दिली होती माझी बघ म्हणून. तर म्हणजे एवढं खूप छान बोलणाऱ्या. आणि आता ह्यांचं 66. बरेच जण असेच होते म्हणजे लग्नाला 60 वर्ष झालेले, 50 वर्ष. अशांत सत्कार, एक चांगली संकल्पना. समुद्रकिनारी तो छान एक कार्यक्रम होता. आणि त्या बोलायला उभ्या राहिल्या. मला अजूनही तो प्रसंग आठवतो आहे. आता म्हणलं एवढी ज्येष्ठ मंडळी सगळी 90, 95, कोणी 85, हीच सगळी वयातली, कमीत कमी म्हणजे 82, त्याच्या पुढचेच सगळे तरुण. आणि त्यामुळे उभ्या राहिल्या. आणि आता काय म्हणले मी, त्या काय जे बोलल्या ना वाक्य, त्या म्हणल्या की आता तुमच्याशी काय होऊन मी बोलू. त्यांचं वाक्य सर मला अजूनही आठवतं ते, मी तुमच्याशी काय म्हणून बोलू. तुमच्या सगळ्यांपेक्षा त्यावेळेला 50 वगैरे वर्षाचे असतील, त्याच्या एकपेक्षा कमी असतील. काय म्हणून तुमच्याशी बोलू. पण त्यांचं वक्तृत्व आहे. त्या म्हणल्या मी आज तुमच्याशी तुमची आई होऊन बोलणार आहे म्हणल्या. आई म्हणल्यावर सगळी ती जमलेली ती वयस्कर मंडळी ढसाढसा रडायला लागली हो. कारण त्यांची आई कधी गेली असेल आणि ते त्यांना आठवलं मी तुमच्याशी आई होऊन बोलणार आहे. आणि म्हणून मी आज सांगतो, मी तुमचा मोठा भाऊ म्हणून इथे बोलतो आहे की का, तर तुमच्या प्रत्येकाचं दीर्घ आयुष्य मला बघायचं आहे पुढचं. की आपल्याला संस्कृतीचं नुसतं मी सांगून गेलो पण त्याचा जर आचरणात जर उपयोग झाला नाही तर काय उपयोग. म्हणून की यातल्या ज्या गोष्टी जमलेली 40 माणसं आहेत त्यातल्या 15 लोकांनी जरी ते आचरणात आणलं तरी या व्याख्यानाची ती फलश्रुती असेल असं मला वाटतं. आणि म्हणून मी ते सांगतो आहे. तर आहार निद्रा भयम त्याच्यामध्ये तर तो झाला सूर्याचा. आणि सूर्यनमस्कार 10 कितीही अगदी जरी आपल्याला जे शक्य होईल ते आपण त्या पद्धतीने ते करावे असं. नाहीतर सूर्याला अर्घ्य नमस्कार हे तर आपल्याला शक्य आहे, प्रार्थना शक्य आहे. त्यानंतर येणारं म्हणजे काय तर भोजन.
आता मला माहिती आहे की इथं सगळे बसल्यापैकी कोणी असं काही आरवाच्य भोजन करत नसावं, पण की आपल्याला काय पचेल, आपल्याला आपल्या शरीराला काय आवडेल किंवा शरीरामध्ये काय ते समाविष्ट होईल ते नंतर. पण भोजनाची मर्यादा सांगितले 12च्या 12 साडेबारा आपण चहा घेतो. त्यावेळेला आपलं शरीर काय मागतं, म्हणजे ते पुढे मला सांगायचं आहे. तर आपलं शरीर त्यावेळेला भोजन मागतं, पण आपण त्यावेळेला चहा पोटामध्ये ढकलतो. तिथे ॲसिडिटीला सुरुवात होते, म्हणजे आम्लपित्ताला सुरुवात होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आता जेवण झाल्यानंतर आपण म्हणतो आता कोणी मला त्रास देऊ नका, मी शांतपणे आता जरा झोपणार आहे. किती झोपतो तो 2ला झोपतो, तो 6 वाजेपर्यंत झोपूनच राहतो. ही झोप अपेक्षित नाही आहे, ही झोप अपेक्षित. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे की डाव्या अंगावरती फक्त 6 मिनटं झोपायला सांगितलेलं आहे. डाव्या अंगावरती, आणि आपला हा हात असा इकडे घ्यायचा आणि 6 मिनटं, त्याला म्हणून वामकुक्षी असं म्हटलेलं आहे. कुक्षी म्हणजे आपली कुस वामबाजूची, आणि फक्त असा हात ठेवायचा आणि 6 मिनटांनी, ती 6 मिनटं तुम्ही एवढं जर सगळ्यापासून केलं असलं ना, ती 6 मिनटाची झोप पुरते खरोखर. 6 मिनटाची झोप ती बरोबर 7व्या मिनटाला माणूस उठतो. हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि नंतर मग येणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग संध्याकाळचं भोजन कधी, हे कधी, हे सगळे नियम मला नक्की माहिती आहे की हे नियम म्हणून फक्त ऐकायला ठीक आहेत, ते करणं हे नाही. पण आपण जे दुपारचं किंवा संध्याकाळचं भोजन म्हणतो, आपण काय म्हणतो, जेवायला सुरुवात करताना आपण स्वतःच म्हणतोय नाम घ्या श्रीहरीचे, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. अहो म्हणजे घास आपण मुखामध्ये घालतो, हा यज्ञ आपण स्वतः म्हणतो. मग यज्ञ आतमध्ये आहे, आपण आतमध्ये यज्ञ सुरू आहे, मग वरून जात आहे ते काय आहे हो. यज्ञामध्ये आपण जे टाकतो त्याला अन्नाहुती म्हटलं आहे, त्याला अन्नाहुती म्हटलं आहे. मग ती अन्नाहुती आपण पावभाजीची टाकली, त्रास होणार आहे की नाही. बरं त्याला वेळ ठरलेली आहे. पूर्वी 12 वाजता काकबली वैश्वदेव व्हायचा. पूर्वी लॉंग ॲगो अजूनसुद्धा असेल महाडमध्ये, बरेच जण नाही म्हणत नाही, पण काकबली वैश्वदेव होत होता. घराघरामध्ये अग्निहोत्र होत होते, घराघरामध्ये सगळे विधी होत होते, कुळाचार होत होते. आपली संस्कृती जे काही सांगते, माझे 5 मिनटं राहिलेत पण मी सांगतो तेवढ्यात एक गोष्टी या सगळ्या. पण हे सगळं आपल्याकडे चालू होतं, आपल्याकडे सगळं चालू होतं. आणि त्यामुळे त्यावेळची जी घडी, म्हणजे तो काही पारतंत्र्यातलाच काळ होता ना, काळामागचा काळ पारतंत्र्याचाच काळ होता. म्हणजे कधीतरी मला ते माझ्या आजोबांचं ते विधान थोडंसं राग आला होता मला. ते म्हणले साहेबाच्या ह्याच्यात कसले काही नव्हते तुमचे, सगळं व्यवस्थित चाललं, सगळे उत्सव सगळं, आम्हाला कोणी कधी अडवलं नाही. मग ते आमच्या म्हणजे खूप वर्षापूर्वी ते मला लहान असताना बोलले होते, म्हणजे 35 वर्ष 40 वर्ष झाली असतील. पण कुठल्याही उत्सवाला कधी साहेबांनी अडवलं नाही, त्यांचाच अंमल होता सगळा. म्हणजे हे सगळं होतं. पण आपण आपली जी आज इतक्या 1000 वर्षापासून अल्लाउद्दीन खिलजीपासून आपण आज आत्ता येणाऱ्या या शतकापर्यंत पारतंत्र्यात आहोत की, पण आता आहोत ते आपण वैचारिक पारतंत्र्यात आहोत. आपली विचारांची जी पगडा आहे ना, तो कोणीतरी त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण, कम्प्युटरमध्ये व्हायरस घुसतो ना, तसा या संस्कृतीला व्हायरस लागला आहे. मग हा अँटीव्हायरस मारण्याची गरज आहे, अँटीव्हायरसच्या CD टाकण्याची. म्हणून हे 30 दिवस या अँटीव्हायरसच्या CD सोडतायत हे सगळे आयोजक. हा अँटीव्हायरस आहे हा, की आपल्याला जी मलिनता आली आहे बुद्धीला, निगेटिव्हिटी ज्याला हल्ली म्हटलं जातं, की डोक्यामध्ये काय तर निगेटिव्हिटी साठवली आहे, ही निगेटिव्हिटी नष्ट करण्याचं काम ही आपली संस्कृती करते. आणि कशा पद्धतीने करते तर थोडक्यात एक छोटा विषय मांडतो, अगदी लहानसा. आपण न्यास करतो, न्यास. आपण कुठल्याही लघुरुद्र असेल, पुरुष सुक्ताच्या ऋचा असतील, से सुक्त, आपण न्यास करतो आधी. मग त्या न्यासाला आपण अगदी हृदयाय नमः, शिरसे नमः, शिखाय नमः, नेत्रत्रयाय वौषट, अस्त्राय पट करतो की नाही. हे सगळे आपण करतो. हे न्यास कशा करतायत तर आपल्या शरीराच्या रचनेमध्ये प्रत्येक ठिकाणी एका देवतेचं स्थान दिलेलं आहे. बघा कसं,
प्रजनने ब्रह्मातिष्ठतु म्हणतो आपण. हे रुद्रन्यास आहेत. हे रुद्रन्यास थोडक्यात मी सांगतो, जास्त ते खूप अगदी जवळजवळ हाच फार 3-4 तासाचा विषय विस्तृत आहे, पण थोडक्यात सांगतो, स्पर्श करतो. प्रजनने ब्रह्मातिष्ठतु माहिती आहे आपल्याला, म्हणतो आपण ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते, म्हणून ते प्रजनन स्थान जे आहे पुरुष किंवा स्त्रीचं, त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं स्थान आहे. आपण या शरीरामधले सगळे न्यास का करतो? प्रजनने ब्रह्मातिष्ठतु. आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे बघा. पादयो विष्णू तिष्ठतु. आपण म्हणतो ना, सगळे म्हणतो अन्नासाठी 10 दिशा आम्हा फिरविशी जगदिशा, म्हणतो की नाही. म्हणजे तो फिरवतो कशावरती? पायाने चालतोय आपण, डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, काने पदी चालतो, हे आपण म्हणतो ना. जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. मग ह्या सगळ्या, हाताने बहुसाळ काम करतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप, इथपर्यंत सगळं ठीक आहे. सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. तो झोपलेला आहे, त्याला उठवण्याचं काम, म्हणजे त्याला उठ म्हणण्याचं काम किंवा उठण्याची शक्ती देण्याचं काम तो करतो. म्हणून तो जोपर्यंत इथे आहे ना, तो त्याला आपण काय म्हणतो? हृदयी आत्मा रामू. या रामाला आपण आत्मा रामू असं म्हटलं. जोपर्यंत इथे आहे, किती वेळ आहे कोणालाही माहिती नाही. म्हणतो की नाही, आत्ता हो माझ्याबरोबर आम्ही दोघं वडापाव खाल्ला, हां म्हणतो की नाही, आत्ता वडापाव खाल्ला आणि आत्ता हे कुठे आलेत? तिकडे गेलेत याच्यावरती, हां त्याला घेऊन तिथे गेले. म्हणजे ही स्थिती आहे. म्हणजे काय, किती वेळ आपल्या हातात आहे. आपली संस्कृती हे पहिलं तत्त्व सांगते. म्हणजे आम्ही कीर्तनात म्हणतो, ज्याचं 12 त्याचं 12वं नक्की, बरोबर आहे, हे वाक्य आम्ही म्हणतो. मग हेच वाक्य आपली संस्कृती सांगते की बाबांनो, जो काळ तुमच्या हातामध्ये आहे ना, जो काळ जो तुम्हाला माहिती नाही, आम्ही ते कीर्तनामध्ये एक दृष्टांत छोटा देतो, 1-2 मिनटं फक्त. हे सगळं फक्त न्यास सांगतो. कीर्तनात छोटा दृष्टांत, एक मनुष्य बसला ब्रह्मदेवाच्या उपासनेला. ब्रह्मदेवाच्या, आता ब्रह्मदेवाची उपासना यायला वाटतं 12-15 वर्ष तरी जातील आपले. त्या तयारीने विचारा गेला होता. झाडाला टेकून बसला, जागा वगैरे साफ केली, ब्रह्मदेवाची उपासना. मग विनोदाचा भाग सोडून द्या, त्यातलं तत्त्व ओळखा फक्त. आणि डोळे मिटले, आणि डोळे मिटल्यावर आवाज झाला हो धाडकन, डोळे उघड म्हणले, प्रसन्न झालं. लगेच? अरे म्हणले का आहे की नाही, मला उपासना काही झालीच नाही माझी. नाही म्हणलं, लगेच झालं, कारण माझी उपासना आजपर्यंत कोणी केलेली नाही. माझ्यासाठी तपश्चर्या अजून कोणी केलेली नाही, तू पहिला आहेस. म्हणलं ही चीज काय बघायला मी आलो. म्हणलं काय? तर म्हणलं नाही, मला वरमब्रूही, म्हणला प्रसन्न आहे, माग काय पाहिजे ते, प्रसन्न झालो तुझ्यावर. आणि तो म्हणला फक्त त्यात सी काय कंडिशन्स ॲप्लाय असं लिहिलं आहे कंसात, ब्रह्मदेवाने लिहिलं आहे. मी म्हणला इतर देवांसारखा मागशील ते नाही, जर शक्य असेल तर देईन, हेच सांगतो तुला आधी. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं. तर त्यातलं तत्त्व जाणून घ्या फक्त. तर ब्रह्मदेव म्हणले की माग काय पाहिजे ते मागू. म्हणला हो. म्हणले तुम्ही देवा जन्म देताना सगळ्यांना जन्म घालता, तुमचं ते सगळं चालू असतं, कारण तुम्ही ह्याचे आहात. म्हणजे आकारत्व ब्रह्मा उकारत्व विष्णूमधल्या आकार, तो ब्रह्मा म्हणजे काय आहे? तो निर्माता आहे, सृष्टी निर्माता. मग म्हणले एक काम करा ना, बालक जन्माला आलं नाही की पाठीवर एक स्टॅम्प मारायचं त्याच्या. एवढी माझी इच्छा आहे. काय स्टॅम्प? 2 वर्ष, 3 वर्ष, 100 वर्ष, 2 दिवस, 2 तास स्टॅम्प मारून पाठवा. ब्रह्मदेव त्याने डोळे उघडले, ब्रह्मदेव अदृश्य झाले होते, थांबले नव्हते. म्हणजे ते देवाने आपल्या हातात ठेवलं. लक्षात घ्या. मला सांगायचा उद्देश काय आहे की आपल्या हातात वेळ किती आहे हे आपल्याला माहिती नाही. ते क्षण आपल्याला माहिती नाही. मग ते उरलेल्या क्षणामध्ये काय करा हे न्यासामध्ये सांगितलं आहे. तर पादयो विष्णू तिष्ठतु, म्हणजे पायाचं स्मरण करायचं. म्हणजे आपण सगळ्या शरीराचं तो हे करतोच, कारण आपले देहच आपला आहे, तेच देव आहे तो देव. 1-2 मिनटं फक्त. देह आपला देव आहे ना, मग ते देहाचं पूजन आपल्याला करायचं आहे. हस्तयो हरः तिष्ठतु, हातामध्ये हर आपण म्हणतो एकीकडे. मग करमूले तू गोविंद आहे ना, तो तिथे तो आहे. मग त्याचं तिथे स्मरण करा. बाहवो इंद्रः तिष्ठतु, इंद्रदेवता जो पराक्रमी आहे, जो आपल्याला दीर्घ आयुष्य पर्जन्य हे सगळं देणार आहे, तो इंद्रदेवता. जठरे अग्निस्तिष्ठतु,
मगाशी जे म्हटलं उदरभरण नो, हे जाणीचे यज्ञ कर्म म्हणजे आतमध्ये जे आपण घालणार आहोत ना ते आहुती म्हणून घालणार आहोत, म्हणून त्याची गरज असेल तेव्हाच घाला. बायको म्हटली चला मला घाई त्या मिटिंगला जायचं, जेवून घ्या तुम्ही. जेवून घ्या म्हटल्यावर हा बिचारा जेवायला बसतो, नंतर नाही मिळालं तर बसतो जेवायला आणि जेवतो सपाटून, मग पडतो आजारी. अरे त्याला भूकच लागली नाही आहे, त्याला भूक लागली नाही. म्हणून जेव्हा भूक लागते त्याच्या आधी जेवू नका, असा तो नियम आहे. पुढे हृदये शिव तिष्ठतु. शिव ही आपल्याला माहिती आहे, वरची वेलांटी गेली की तो इथला गेला, त्याला शव असं म्हटलं. म्हणजे हृदये शिव तिष्ठतु. नंतर कंठे वसव तिष्ठतु. वसुरदेव सगळे आहेत. आपण जे गायन करतो काही बोलतो ते सगळे इथे याच्यातून. वक्त्रे जिभेवरती सरस्वती तिष्ठतु. सरस्वती देवता आपल्या जिभेवरती आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या देहाला समर्थ देह करतो ना तेव्हा हे सगळे देव प्रसन्न होतात असं त्यातनं सांगायचं आहे. आणि नासिकयो वायू तिष्ठतु. म्हणून मग असे म्हटलं की वायूचं आदानप्रदान करण्याचा हा सगळा मार्ग आहे. बोलण्यासारखं खरंच खूप आहे. म्हणजे या विषयावरती किती बोलावं त्याला मर्यादा राहणार नाही. पण या सगळ्याचा गोषवारा आपण काय काढायचा की संस्कृतीच्या पाठीमागे आणि पुढे 2 शब्द आहेत ते नेहमी लक्षात ठेवायचे की संस्कृतीचं पालन जर करायचं असेल ना तर आपल्याला प्रकृतीतले नियम, प्रकृती म्हणजे निसर्ग, निसर्गाचे नियम पाळले ना वेगळं काही करू नका. वेगळं काही करायची गरज नाही. मग निसर्ग नियम म्हणजे काय, हे वेदांनी जे आपल्याला ज्ञान दिलं आहे, हे संस्कृतीचं जे ज्ञान आहे ते म्हणजे निसर्ग नियम आहे. त्याचं पालन करायचं. मग त्याच्यामुळे संस्कृतीचं जतन होईल आणि विकृतीचा नाश होईल. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता.